फील गुड मोमेंट्सच्या चॅनलवरती सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की मी फील गुड मोमेंट्स नावाची सुरुवात का केली, त्यामागे नक्की काय कारण होतं. तर 2020मध्ये जेव्हा कोविड आला त्यावेळेपासून आत्तापर्यंत मी कंटिन्युअसली या विषयावर अभ्यास चालू आहे माझा. माइंडसेट, पॉझिटिव्हिटी, लॉ ऑफ अट्रॅक्शन. तर असं लक्षात आलं की आपण जे आयुष्य जगतो त्याच्यामध्ये दोन गोष्टी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतात. एक तर आपली आतली ग्रोथ म्हणजे इनर ग्रोथ किंवा सबकॉन्शियस लेवलला किंवा आपली थिंकिंग पॅटर्न, आणि सेकंड थिंग आउटर एन्व्हायरमेंट म्हणजे आपल्या आजूबाजूची माणसं, त्यांच्याबद्दलचे कॉन्व्हर्सेशन, हे सगळं. तर आपण जी प्रगती करत असतो किंवा आपली जी ध्येय उद्दिष्ट आपण साध्य करण्याच्या मागे लागलेलो असतो, तर ह्या सगळ्यामध्ये ह्या दोन गोष्टी खूप मॅटर करतात. तर ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या त्या ग्रोथवरती होत असतो. तर कुठेतरी मला असं वाटलं की आपल्या आजूबाजूला जे आउटर एन्व्हायरमेंटबद्दल जर का आपण म्हटलं तर आपल्या आजूबाजूला जे वातावरण असतं ते खूप निगेटिव्हिटीने भरलेलं असतं. म्हणजे सतत कंपॅरिझन, सतत गॉसिपिंग किंवा दुसऱ्यांना कमी लेखणं किंवा अशा गोष्टी. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपण आपल्या आयुष्याचं ध्येय साध्य करायला डिस्ट्रॅक्शन्स येतात आणि ते नाही करू शकत, किंवा त्याच्यामध्ये आपली एनर्जी खूप वाया जाते या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यामध्ये. तर ह्याचा उपाय असा की आपण स्वतःवरती जेवढा फोकस जास्त करू किंवा स्वतःवरती जेवढं काम चांगलं करू दुसऱ्यांपेक्षा आपल्या स्वतःवरती, तेव्हा आपण या दिशेला योग्य मार्गाने जाऊ शकतो आणि त्याला योग्य वाट मिळते. सो हा सगळा उद्देश किंवा काही आलेले अनुभव, त्यातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर जे मला वाटलं, जे मला मनापासून जाणवतं किंवा स्वतःमध्ये जो बदल मला जाणवतो, हा सगळा मी कसा केला ते मला खूप शेअर करावं असं वाटतं. तर लिखाणाचं माध्यम आहेच आणि आता छोटे छोटे व्हिडिओ पण करायचा प्रयत्न मी करणार आहे. तर तुम्हालाही असं कुठे वाटत असेल की आपण कुठेतरी निगेटिव्हिटी आपल्याला इफेक्ट करते किंवा आपण आयुष्यात त्या लेवलला अजून पोहोचत नाही जिकडे आपल्याला पोहोचायचं आहे, किंवा इतरांशी कसं इंटरॅक्ट करायचं किंवा आलेल्या निगेटिव्हिटीला कसं सामोरं जायचं हे जर का कळत नसेल तर माझे व्हिडिओज बघत राहा आणि नक्की फॉलो करा आणि इतरांनाही पाठवा, ज्यामुळे त्यांनाही काहीतरी उपयोग होईल. धन्यवाद.